इंटरकोर्स सारखी नैसर्गिक कृती 7 वर्ष लग्नाला होऊन जेव्हा एका जोडप्याला जमत नाही तर विचार करा त्या नवरा बायकोची काय अवस्था असेल, मानसिक शारीरिक. असा कपल आज माझ्या सेशनमध्ये होता. जितकी पेन आणि जितकी विडंबना त्या बायकोला होती त्यापेक्षा मी म्हणेन 10 पट जास्त त्रासात तो नवरा होता. आणि ही माझ्यासाठी टिपिकल केस आहे जिथं संभोग करायची इच्छा आहे पण करायला जमत नाही आहे. तर त्याच्या मागचे काय सायकोलॉजिकल कारणं असतात आणि ज्याची मी तज्ज्ञ आहे त्या केस स्टडीवरच मी बोलेन. व्हिडिओ ग्रेसफुली शांततेत शेवटपर्यंत बघा. कमेंट काही करणार असेल तर ग्रेसफुली कमेंट करा. एखादा टॉपिक असा आहे जो आपल्याला माहीत नाही तर माहीत नाही ह्या ॲटिट्यूडने पूर्ण व्हिडिओ बघा. आणि नाही कमेंट केलं, नाही सबस्क्राईब केलं, नाही नोटिफिकेशन ऑन ठेवले तरी चालेल. पण तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल, जोडपं, मित्र, मैत्रीण किंवा तुम्ही स्वतः की ज्यांना इंटरकोर्स करायचा आहे पण जमत नाही आहे, तर त्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघावा आणि काही करून माझ्यापर्यंत पोचावं हीच मनशा आहे. आणि काय त्या कंडिशनला म्हणतात, काय आहे ती कंडिशन, रिव्हर्सिबल कशी असते, तिथे आजार नाही आहे, ह्याच्यावर अवेअरनेसचा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ग्रेसफुल. तुम्ही विचार करा ना, 7 वर्ष होतात लग्नाला. इंटरकोर्स सारखी एक नैसर्गिक कृती आहे जी आपल्याला वाटतं की प्रत्येकाला येतेच ना, प्रत्येकाला जमतेच, तर मलाही जमणारच आहे आणि आपल्यालाही जमणारच आहे. आणि प्रत्येक माणूस त्या होपनीच लग्नानंतर पहिली सोकॉल्ड सुहागरात आणि ते मनवतो. आणि मग तेव्हा जेव्हा ते जमत नाही तर आपल्या डोक्यात हेच तर्कवितर्क येतात. ठीक आहे, आपण पहिल्यांदा करतोय, प्रत्येकाला वेळ लागतो, इमोशनल कंपॅटिबिलिटी व्हावी लागते आणि जे राईट पण आहे. लगेचच शरीर साथ देईलच असं नसतं, पण त्याची वेळेची काही मर्यादा आहे ना. मग 1 महिना नाही जमला, 2 महिने नाही जमले, 3 महिने नाही जमले, 1 वर्ष नाही जमलं, 5 वर्ष नाही जमलं, 7 वर्ष नाही जमत. आणि विचार करा 7 इयर्स खूप असतात, खूप जास्त असतात. 7 वर्ष नाही जमत. आणि असं पण नाही की ते जोडपं सुशिक्षित नाही आहे, ते वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे पण जातात. पार अनेस्थेशिया देऊन, म्हणजे हा जो खालचा होल असतो ज्याला आम्ही वजायना म्हणतो, तो मोठा करण्याची एक सर्जरी असते. पण ती कधी हायमेन इंटॅक्ट आहे, हायमेन रप्चरच होत नाही आहे तर हायमेनेक्टोमी केली पाहिजे ना. मग हे कसं डिसाईड झालं की हायमेनच इंटॅक्ट आहे विदाऊट हे विचार करता की वरती मानसिकरित्या काही भीती बसली का. पण हायमेनेक्टोमी जर झाली तर मग इंटरकोर्स जमलंच पाहिजे होतं. मग तरी नाही जमलं. मग नाही जमलं तर त्याच्यावर ॲज अ कपल, ॲज अ व्यक्ती पण आपण पण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे ना. गप्प बसून नाही चालत. इनफॅक्ट आपण मग काहीतरी भलतेच पर्याय शोधायला लागतो. आणि ते भलते पर्याय ते लग्नाच्या चौकटीच्या बाहेरचे असू शकतात ज्याच्याने ती कंडिशन रिव्हर्सिबल नसते. वजायनसमस या कंडिशनवरच मी हा व्हिडिओ, म्हणजे त्या कंडिशनवर बोलते. मला ना पहिली गोष्ट यूट्यूबमध्ये असं ते ढिंचॅक एंट्री, मग हुक, आणि मग लोकांना कसं व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबून ठेवायचं आणि मग कसं ते स्पायसी करून सांगायचं असं मला येत नाही. ही माझी आजची केस स्टडीमध्ये पहिल्यांदा माझे डोळे भरून आले होते. मला असं झालं होतं काय मी बोलावं आणि काय नाही बोलावं. पण समोरचा कपल जेव्हा फुल होप सोडून सगळे दारं बंद झाले तेव्हा येतं माझ्याकडे शेवटची होप म्हणून. आणि त्यांना असं असतं की करून बघू, झालं तर ठीक, तसंही 7 वर्ष झालेलंच नाही आहे, मग अजून एक सेशन घेऊन बघू, अशा होपने येतात. माझ्या मते अशा होपने नाही आलं पाहिजे. मी इथे बसून या चेअरवर बसून ऑलमोस्ट इट इज 20 इयर्स ऑफ मेडिकल प्रॅक्टिस, 10 इयर्स ऑफ सेक्स कोचिंग. मी गॅरंटीनं सांगू शकते की वजायनसमस इज अ रिव्हर्सेबल कंडिशन. ते आजार नाही आहे, ते मिसइन्फॉर्मेशन, ते भीतीपोटी बसतं. मेडिकल आणि हार्मोनल कारणं असतील तर वेगळी गोष्ट आहे, ती तर तशीच फिगर आउट होतात. मग हार्मोन कमी जास्त आहे किंवा ॲनाटॉमिकल काही इश्यू आहे, वजायनाच तिथं ते ओपनिंगच नाही आहे, अशी बरेच कारणं असतात. पण ह्या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणजे वजायनसमसमध्ये तो होल, म्हणजे जिथून लिंग आत जाणार तो होल, तिथं लिंग जवळ केलं की ते आकुंचन पावतं, ते इनव्हॉल्युंटरी आकुंचन पावतं. आणि लिंग ओनर म्हणजे पेनिस ओनरला असं वाटतं की जसं काही ते भिंतीवर धडकतं आहे. आणि ह्याची कारणं ना 2च असतात. एक म्हणजे मला असं म्हणायचं, हा समजा पेन स्टँड आहे. हा मला आत्ता मला कळतं की हा पेन स्टँड आहे, पण अशा वयात जेव्हा मला कळत पण नाही की हा पेन स्टँड आहे, कोणीतरी धडकन माझ्या अंगावर ढाकायचं आणि मी अशी
अशी होणार काय होतं, हे राईट होतं रॉंग होतं मला नाही माहिती, बट आय विल कीप इट असाइड. कट्टू म्हणजे आता हे मेटॅफॉरिक म्हणून मी सांगितलं. ह्या पर्टिक्युलर केसमध्ये सांगेन, तुळशीबागेत एक 11वीची मुलगी जर पायी चालत चालली आहे आणि तिला खालच्या भागाला कोणीतरी पचकन येऊन हात लावून निघून जातं आणि ती घटना एकदाच घडली, कितीदा घडली, एकदाच घडली, पण त्याचे परिणाम, कारण विचार करा ना, तुमच्या लिंगाला, तुमच्या योनीला कोणीतरी असा हात लावून घासून जाते, भले तुमचे कपडे होते पण तो माझा केवढा प्रायव्हेट पार्ट आहे, तिथं कसं कोणी हात लावू शकतं, हे कसं काय असं माणसं करू शकतात हे कळत नाही मला. आणि मग त्याची जी बसलेली रुथलेली भीती असते ती अजून 2-4 वर्षांनी तुमच्या मैत्रिणीचं लग्न होतं, मग मैत्रिणी म्हणतात की बापरे सेक्स खूप दुखतं, डिलिव्हरीला खूप त्रास होतो, म्हणजे आधी स्पर्शाचा अनुभव, मग ऐकण्याचा अनुभव, आणि मग ती भीती पक्की होते. आणि मग जेव्हा लग्न आपण करतो आणि मग जेव्हा इंटरकोर्स करायला बसतो तेव्हा ते इंटरकोर्स दॅट पेनिस बिकम्स अ ट्रिगर, कारण त्या अवयवाला सगळ्यात आधी पहिली मेमरी खूप घाणेरडी होती ना, आणि ती मेमरी, तो इव्हेंट आपण विसरलो, पण तो रिफ्लेक्स, तो ट्रॉमॅटिक रिफ्लेक्स राहिला, ते आकुंचन पावतं आणि आज जात नाही. आता 7 वर्ष झालेत त्या कपलला, पण पहिल्यांदा ती बोलली की कोणीतरी मला एवढं विचारलं, आणि तो नवराही बोलला की पहिल्यांदा मला कळतं की ह्या दोन्ही एपिसोड्सबद्दल मला माहीत नव्हतं मॅडम, मी 100दा विचारून झालं पण तिनं कधी सांगितलं नाही. आय डोंट नो तिनं तुमच्यासमोर कसं सांगितलं म्हणजे मी ती सेफ स्पेस क्रिएट करते, तेवढा विश्वास क्रिएट करते, समोरच्याला वाटतं की ह्या मॅडम मला जज नाही करणार आहेत, माझ्या शरीराची परीक्षा नाही घेणार आहेत, डायरेक्ट PV नाही करणार आहेत, त्या मला ऐकून घ्यायला बसले, हा विश्वास आधी द्यावा लागतो, त्याचीच मी तज्ज्ञ आहे, राईट. एनिवेज, केस पुढे काय होईल, कसं होईल ते तर मी नक्की या व्हिडिओचा पार्ट 2 बनवून टाकेन. आता पहिला सेशन झाला आहे, त्यामध्ये आम्ही प्लेजर टेक्निक सांगतो, मग 8 दिवसांनी ऑफलाईन नाशिकला यावं लागतं, जिथं मेंटल थेरपी होते, फिजिओथेरपी होते, आणि सगळ्या केसेसमध्ये हा डायलेटर इझिली या वजायनामध्ये आत जातो येतो, आणि पेनिस ओनर तयार असेल. पेनिस, कारण 7 वर्ष झाल्यानंतर त्या नवऱ्याची पण इच्छा मरून जाते ना, मग ती इच्छा निर्माण करणं, मग ते इरेक्शन आणणं, ते इंटरकोर्स पॉसिबल होतो म्हणजे होतोच. इमोशनल जो राडा झालेला असतो तो मी आत्ता नाही हँडल करणार, माझं काम आहे, माझ्याकडे तुम्ही इंटरकोर्स नाही जमत आहे म्हणून आला, एस्पेशली वजनस्मस केसेस, तर माझं काम आहे फुल गॅरंटीड, ते प्रोसेस टेस्टेड अँड प्रूव्ड प्रोसेस आहे, ती जर वापरली, मी सांगते तसं ते फॉलो केलं गेलं तर 100% इंटरकोर्स होतो म्हणजे होतोच. आजची केस माझ्यासाठी खूप अशी मनाला लागणारी होती, कारण त्या हजबंडचं पेन बघवत नव्हतं, त्या बाईचं दुखणं बघवत नव्हतं, स्टार्ट ते एंड त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, आणि त्यांना हे कळत नव्हतं की असं सांगायचं कुणासमोर ना की आम्हाला 7 वर्ष झाले आणि इंटरकोर्स जमलं नाही. पण असे तुम्ही हा व्हिडिओ इथवर जर बघत असाल, ॲक्च्युली रमजान आहे, रोजा आहे, त्यामुळे माझा घसा सुकतो, पण माझं असं असतं ना की मला दररोज व्हिडिओ टाकायचा आहे, मग दररोज आम्ही शूट करतो आणि बिना एडिट, बिना काय स्क्रिप्ट, मला जे वाटतं ते मी बोलते, आणि मग हमजा माझा असिस्टंट हलकं फुलकं काय ते खालचं ते पट्टी टाकतो, इथं लोगो टाकतो, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा असं काहीतरी टाकतो आणि व्हिडिओ टाकतो. महत्त्वाचं काय आहे माहिती आहे की वजायनस्मस नावाचा एक अशी कंडिशन एक्झिस्ट करते आणि ते ओव्हरकम करता येतात, पण त्याच्यासाठी राईट तज्ञाला राईट वेळी भेटणं गरजेचं. आणि सेक्स इज नेवर पेन, सेक्स इज नेवर पेन, इट मे बी प्लेजर, इट मे नॉट बी प्लेजर, पण सेक्स इज नेवर पेन. इफ इट इज पेन, इट इज नॉट सेक्स. आजच्यासाठी एवढंच. ह्या व्हिडिओचं पार्ट 2 नक्की बनवेन जेव्हा ते नवरा बायको माझ्याकडे येतील आणि त्यांची केस 100% सक्सेसफुल आहे. आणि क्लेम हिअर ऑन दिस व्हिडिओ की ती 100% सक्सेसफुल आहे. जस्ट यू प्रे गाईज दॅट दे कम टू मी फॉर अन ऑफलाईन सेशन. कारण आज फक्त ऑनलाईन सेशन झाला आहे. त्यांनी माझ्यावर अजून विश्वास ठेवावा, ऑफलाईन सेशनला यावं आणि सगळे मिळून प्रार्थना करा की त्यांचं इंटरकोर्स खूप सुखदरित्या व्हावं. त्यांचं लग्न खूप 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 तारेवरच्या त्या लिटरली अशा उंबरट्यावर आहे, आर किंवा पारच्या कंडिशनमुळे. समजा त्यांचं सुखदरित्या इंटरकोर्स झालं, त्यांना एकमेकांचं मन परत जुळलं तर त्यांचं लग्न वाचेल. आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा इज ऑल आय वुड. आणि तुम्हाला असे केसेस माहीत असतील तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, माझ्या वेबसाईटची लिंक पाठवा आणि ह्या दॅट्स हाऊ यू कॅन हेल्प मी. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांना सांगेन, कुठल्याही स्त्रीला मानाने बघा किंवा बघू नका प्लीज, पण घाणेरड्या नजरेने बघू नका, घाणेरड्या स्पर्शाने तिला टच नका करू, घाणेरडं काहीतरी बोलू नका. नॉन कन्सेन्शली कुठल्याही बाईला प्लीज
प्लीज प्लीज हात लावू नका. एस्पेशली लहान मुलींना. घरातल्या आजोबा, दादा, बाबा, ड्रायव्हर, काका, कुणी माणूस असू दे, मुलगी असो किंवा मुलगा असो, लहान वयात त्यांच्या अवयवाला त्यांच्या मर्जीशिवाय, मर्जी तर प्रश्नच येत नाही. लहान मुलगीला काय कन्सेंट हो, लहान मुलगीला काय कळतं. माझे काका आहेत ते माझे पप्पी घेतात, ते पप्पी इथं घेतात आणि ते हात पण इथं लावतात, तिला काय कळणार आहे. पण तुम्ही मोठ्या आहात ना, तुम्ही ग्रोनअप आहात, तुम्ही असं प्लीज करू नका. लेट स्टॉप चाइल्डहूड अब्यूज. मिसइन्फॉर्मेशन पसरू नका सेक्सबद्दल आणि लोकांना घाणेरड्या नजरेने, घाणेरड्या स्पर्शाने हात लावू नका. नम्र विनंती. That's all for today. See you soon in the next video.